युट्यूबवरचं स्वागत या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत। आपण गावची लोककला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून पाहिले। मग आज मी तुम्हाला कोकणातील जी ब्राह्मण संस्कृती आहे त्यातील गवळण आणि गवळण दाखवणार आहे। तर कशा प्रकारे असते कोकणातील गवळण आणि कृष्णाचा हा कृष्ण अवतार आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। काय सांगू तुला? अरे माझ्या आतून झाले काय तुझ्या हातून हात झाले रे तुझ्या हातून हात झाले याला वाटायला बोलला हातून हातूनच नाही रे मग हातून झाले माझे अरे हा हातून हात झाले तुझं हातून तुझं झालं असते तू झालं हे नाही रे हे नाही रे
आता आपल्याला देवाने कामगिरी सांगितलं माहिती आहे ना मग तुला जमल काय मी तुला लावली कुठं लावलाय मी पण त्याला शांत सांगला होतो झालं काय माहिती काय अरे घोड लावून गेलो ना तिथला अरे मला सांगा का तिथला ना घाटा पोर अरे मी याला पिटलं ना काय घेऊन बसला तिथला माझ्या तिथला वाटलं बाबा मग मग काय झालं बोल तुझ्या आधी तुझं वर मागतात दोन घेऊन ये झोपलो तर तिथला काय रॅकेट म्हणजे रॅकेट बनवतो की काय नाही मग जत्रा ना गुलाची सोडून द्यायचे असतात मग चलो म्हणतो मी म्हणतो बांधत होता मी झोपतो झोपलो आता झोपलो बांधली ना झोपलो ते एक रॉकेट गेलं आणि दुसरा लावला कुठं लावला बाटली कसं उडणार हा वरती बाटलीला उडणार असं वाटते हा बरोबर वाजला उडला नाही गेला कुठं आता झोप आला तर काय भाजा करून कुठं भाजा आणि झोंबी महत्वाची कागदपत्र महत्वाची आता जायचं होतं नगरपंचायत अरे मला काम झालं होता कायशा आता पाणी तोडतो काय तिकडे माझं जाईल तिकडे बोट टाकल्यात ना पेपर देशील तिकडे लवकर पडून टाकणार उपयोग नाही कामात आता मग आता पुढे काय करायचं आता पुढे काय करणार उद्या शेवटी काय आपल्याला माहिती चला आता जेवण कामगिरी सांगितली नाही बघ ते सोड तिकडं तुझं डॉक्युमेंट तुझी काय पेपर इजाली जलाली त्याचा आम्हाला काय फरक नाही तर तुझा पण इथं पण आपल्याला जेवण कामगिरी माहिती ना काय सांगितली आहे तुझा माझा फरक नाही माझी चालली तर तुला काय माहिती तुला काय होणार ते अरे काय लाडका म्हणजे पेपर पण होतं काय ना त्याच्यात मग एखादा लागला असता रे कामात म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट बरोबर ना मग काय गुराणी घोडानी पोर बरोबर मग आता मला सांग आता देवाने काम केलेलं आहे तुला जमल ना मला जमणार नाही बिलकुल जमणार नाही हे मी सांगतो तुला मी ना बाई पासून ना 4 कदम दूर असतो अरे असा करंट लागतो ना 440 करंट 440 आता बघ करंट कसा लागला मला भीती वाटते तर तू एक काम कर वाकडे आहे ना वाकडे ही काम केली त्याला बोला दंडावर होता होता त्याला बोला तुझ्यावर भांडण काय गेलं अरे वाकड्या अरे काय रे जेवण कामगिरी सांगत दिली आहे तुला माहित आहे काय आले कत्ती कामगिरी मग त्याला थांब आलो काय ले तुझा म्या बोंबलत सुटलाय मला सोडून गेलत काय जरा पोरा तुने अडकून बसलो काही पुरही दिसली का कुठे
काही दिसली का कुठे शोधू बाईला एवढं मला तुम्ही सांगाल का कुठे शोधू बाईला एवढं मला तुम्ही सांगाल का मथुरीच्या बाजारला चालले काय मथुरीच्या बाजारला चालायचं काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा देवाने सांगितलेला आहे त्यांचा रस्ता परपर्यंत आहे ना म्हणतो त्याच्यामध्ये धबधबे आहेत तरी तिथं माझ्या पाटणं ये
आता देवाने गाडी सांगितलेली आहे. तुला करायची आहे. तू यंदा परत जा. हा, जा. मी बघतो पाठीमागे आहे मी. अरे मेल्या, मी तुझ्या आईची बहीण आहे का मावशी? तुझ्या आईची बहीण आहे. तुझ्या मी नाही कधी बघितली. आईची कोण कोण? काही नाही खरं आहे ना? खरं मग हे खोटं नाही बोलत. स्वतःला बघता. अरे मावशीला कांदा मी म्हणलं कायदा मध्ये आलं हाय बरोबर. उतरताय दुधाच्या घागरी थांब थांब चालल्याच्या पोरी उतरताय दुधाच्या घागरी गोकुळचा राजा आमचा आई कृष्ण गोकुळचा राजा आमचा आई कृष्ण हा बरोबर. आणि जेव्हा समजा आपली तुम्ही चांगली कामगिरी आम्ही बरोबर केलेली आहे. एकदम चाक मध्ये एकदम चकाचक एखाद्याला मुख्य टेंगून हा चिंता हा हॅलो रसिक प्रेक्षकाच्या मनापासून तर आले असं नव्हते मला ज्या ठिकाणी जावे लागते त्या ठिकाणी मला वेगवेगळे आकार घ्यावे लागतात. सांगा भाऊ तुम्ही तुमचा उत्तर घालून केलं ते हे गायकून राधिके हे गायकून राधिके माझ्या जन्माची माझ्या
माझ्या जन्माची राणी माझ्या जन्माची राणी मातेची अत्याचार त्याचे अवतार भुवन तिचा अवतार भुवन तिचा अवतार भुवन पश्चापासून रामाबाण आठवणी कृष्ण अवतार आठवणी कृष्ण अवतार आठवणी कृष्ण अवतार माझ्या जन्माची हो पटली ते बरोबर दिसतो बापाने त्यांना काही शरण जाऊया जात म्हणा राजा आहे रामराजे तू सारख्या तरी दुसरी बसली होती ते दिलेलं वचन आज पूर्ण कर मी प्रीतवेणी तुझी गिरधारी मी प्रीतवेणी रे काना तुझी गिरधारी थोड वाट माझी मला जाऊ दे नगरी थोड वाट माझी मला जाऊ दे नगरी
दे नागर